नमस्कार. कविताच इझी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी घेऊन आले तुमच्यासाठी शेवयांची खीर कशी करायची ते. त्यासाठी तुम्ही बघू शकताय मी कढईमध्ये तूप टाकलेलं होतं आणि ते थोडं चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये मी शेवया टाकलेल्या आहेत आणि शेवईला असं लालसर कलर येईल तोपर्यंत आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यात थोडं दूध टाकायचं आहे, जसं की मी टाकलं आहे तुम्ही बघू शकताय. आणि दूध देखील मी गरमच टाकलेलं आहे. दूध हे थंड अजिबात घ्यायचं नाही, दूध हे पहिले गरम करून घ्यायचंच आहे. आणि तुम्ही बघू शकता आता कशा प्रकारे आपली खीर तयार होते. आणि आता त्यात मी टाकते काजू, बदाम, मनुके, चारोळी, अक्रोड हे सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे आणि ते आता मी खीरमध्ये टाकणार आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे टाकलेलं आहे किंवा कशा प्रकारे बारीक केलेलं आहे. आणि मी थोडं जाडसरच केलेलं आहे जेणेकरून खाताना ते दातात लागलं पाहिजे, त्याच्याने चव अजून सुंदर लागते. त्यानंतर मी त्यात साखर टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय साखर टाकल्यावर साखरेला जसं साखर जशी विरघळेल तसं आपल्याला अजून खीर घट्ट होणार आहे. त्यासाठी आपल्याला दूध अजून लागणार आहे. साखर मला थोडी कमी वाटली म्हणून मी अजून वरून थोडी घातलेली आहे. तुमच्याकडे जसं गोड लागतं तसं तुम्ही करू शकता. आणि मी त्यात अजून दूध घातले आहे. आणि चला आता अशा प्रकारे आपली खीर तयार झालेली आहे. चला चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.